आपल्याकडे आता गेल्या काही काळामध्ये ज्या हिंदुत्वाच्या संदर्भातल्या आणि हिंदू मुस्लिम या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी समोर आल्या त्यामध्ये लव्ह जिहाद, कॉर्पोरेट जिहाद, लँड जिहाद, त्याच्यानंतर बीफचा वाद, हलाल जिहाद. हलाल जिहाद, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक नेता म्हणून किंवा एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून सगळ्यात महत्त्वाची समस्या तुम्हाला काय जाणवली? सर्वात महत्त्वाची संख्या आहे समस्या. समस्या आहे लोकसंख्या कमी करणे. 2047 पर्यंत नाही 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 नाही, हे जे जिहादशी मी संबंधित सांगतो ना तुम्हाला, मला समजून दे. तुम्हाला हा विषय, मला अभ्यास केलेला हा खूप खोल विषय आहे. आहे. मी स्वतः कुराण 3दा वाचलेला आहे. मला ह्याच्या आयातपासून सगळ्या गोष्टी माहीत आहेत. कुराणमध्ये हिंदूंबद्दल, हिंदू समाजाबद्दल, हिंदू धर्माबद्दल प्रामुख्याने काय काय लिहिलेलं आहे, हिंदू महिलांबद्दल काय काय लिहिलेलं आहे, हे सगळ्या गोष्टी अतिशय जवळून वाचलेला, अभ्यास केलेल्यापैकी मी व्यक्ती आहे. 2047 पर्यंत या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवणं, गजवाय हिंदच्या अंतर्गत, गजवाय हिंद हा शब्द लक्षात ठेवा, गजवाय हिंदच्या अंतर्गत ह्या पूर्ण आपल्या राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे. PFIचे जेव्हा काही अधिकारी काही वर्षा अगोदर जेव्हा पुण्यामध्ये अटक झाले, डॉक्टर, त्यांचे प्रमुख डॉक्टर अटक झाले, त्याच्या खाली काही कार्यकर्ते अटक झाले. NIAने त्यांची एक चार्जशीट तयार केली. त्या चार्जशीटमुळे मध्ये अधिकृत वक्तव्य, स्टेटमेंट त्यांनी असे दिलेले आहे की हमको 2047 तक ये भारत को इस्लाम राष्ट्र बनाना है गजवाय हिंद के अंतर्गत. मग त्याच्या अंतर्गत सर्वात प्रामुख्याने जबाबदारी काय असते की हिंदूंची लोकसंख्या कमी करा, जिहाद करा. मग लव जिहाद करा, लँड जिहाद करा, हलाल जिहाद, कुठल्याही प्रमाणामध्ये 90% असलेला हिंदू समाज जेव्हा संख्या कमी करून जेव्हा तिथे मुसलमान समाज वाढेल, बांगलादेशी वाढतील, रोहिंग्या वाढतील, तेव्हा जाऊन तर ते लोक आपल्या देशाला इस्लाम राष्ट्र करू शकतील. आज टीसचा रिपोर्ट काय म्हणत होता मुंबई संदर्भात की 2030 पर्यंत बांगलादेशींची आणि रोहिंग्याची संख्या वाढणार आणि हिंदूंची कमी होणार. आणि त्यासाठी जिहादला थांबवणं, जिहादचा विरोध करणं कुठल्याच परिस्थितीमध्ये. आम्ही आमदार, मंत्री, हे सगळं राजेशजी, हे 5-5 वर्ष, 2-2 वर्षाचा कार्यक्रम आहे, कायमस्वरूपी नाही. तुमच्या आणि माझ्या जन्मपत्रिकेवर राजेश कोचरेकर, नितेश राणे हिंदू होता ते लिहिलं जाणार. आणि त्या हिंदू समाजासाठी अगर काम करण्याची संधी या नितेश राणेला भेटत असेल तर मंत्रिपदाचा नंतरचा विषय, मी तर संधीचं सोनं करणारच आणि जीवाची पर्वा न करता करणार.